नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब मधील एका नवीन व्हिडिओ मध्ये. आपले युट्यूब चॅनल मेहुणा चिपळूणकर. आज आपण आलो आहोत नवरात्र उत्सव 2024. नवरात्र उत्सव 2024 हा आपला चालू आहे आणि आज आहे अष्टमी. बरोबर, आज आहे अष्टमी. तुम्ही नवरात्र उत्सव बघितला असेल, हा सार्वजनिक खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याचशा मंडळांमध्ये साजरा केला जातो. पण आज मी तुम्हाला आपल्या भक्त मंडळींना, आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला असं एक घर दाखवणार आहे, कुटुंब दाखवणार आहे. ते नवरात्र उत्सवाची देवी आपल्या घरी स्थापन करते. ओके, तर आपण आलो आहोत सरांच्या घरी. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. राजेश नारायण मापरी. ओके, आणि हे आपण सिद्धिविनायक सोसायटी मध्ये राहता, बरोबर, ठाणा वेस्टला, कॅडबरी जंक्शन जवळ. दादा, मला तुम्हाला विचारायला आवडेल आणि आमच्या सबस्क्रायबर मंडळीला जाणून द्यायला आवडेल, नवरात्र उत्सव हा सार्वजनिक मानला जातो. मी लहानाचा मोठा झालो, मी बऱ्याचशा मंडळामध्ये गेलो, तिथे खेळलोय, स्पर्धा वगैरे केलेल्या आहेत. तर देवीचं हे सार्वजनिक रूप आहे. पण असं तुमचं एक घर आहे, मी काही 2-3 वर्ष बघतोय की तुमच्या घरी देवी बसते, स्थापना होते. तर हे कशी काय तुमची सुरुवात झाली आणि किती वर्षापूर्वी सुरुवात झाली, तर मला थोडी माहिती देऊ शकता का? साधारण देवीची सुरुवात ह्याच्या अगोदर आम्ही पहिले गड बसवायचो. अच्छा. पण अचानक मनामध्ये असं झालं की चला आपण गड बसवतोय, आपण तिची पूजा पाठ वगैरे सेम करतोय, मग देवी का आणू नये. अच्छा, मनामध्ये इच्छाची प्रकट झाली की आपण घट बसतो आणि देवीला जे करतो स्थापनेला पूजा अर्चा, ते आपण देवीची मूर्ती आणून का करू नये, असं तुम्हाला किती 10-12-13 वर्षापूर्वी मनात आलं. आणि तेव्हापासून ही जवळजवळ ही देवी घरी तुमच्या स्थापन व्हायला लागली. तरी आता आपले किती वर्ष असेल दादा? काय ते देवीचं हे स्थापनेचं किती वर्ष असेल? 14 वर्ष. म्हणजे 14 वर्ष तुम्ही सक्सेसफुल देवी हे तिची भक्तिभावाने पूजा अर्चा करता आणि तिच्या आशीर्वाद तुम्हाला लाभता. आणि मी असं बघतोय, आजचा कलर आहे जांभळा आणि देवीला हे जांभळ साडी परिधान केलेली आहे. म्हणजे तुम्ही दर दिवशी नवरात्रीचं म्हणजे कलर कोड असतं ते फॉलो करता का? सगळं. अच्छा, कलर कोड नुसार देवीचं हे वस्त्र परिधान केलं जातं आणि तिला हे साडी चोळी नेसवली जाते. तर तसंच मी बघतोय दादा, आपल्या इकडे ते घट सह बसलेले बरोबर, हे देवी नसताना आधी बसले जायचे बरोबर. आता आपण घट बघतोय, हे देवी बरोबर बसलेले आहे. त्यामुळे सुंदर असं देवीचा घरगुती मूर्ती तुम्ही स्थापन झालेली बघताय. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हे तर साजरी करतातच, पण असं एक कुटुंबीय आहे महापदी. दादा बरोबर तुमचं सरनेम? महापदी कुटुंबाचे खरंच खूप आभार. महापदी कुटुंबाचे खरंच खूप आभार. तर ते घरी देवीची स्थापना करतात आणि मनोभावाने तिची पूजा अर्चा करतात. तर दादा, तुम्ही जे हे उपक्रम करता घरामध्ये गेली 13-14 वर्ष, याच्यामध्ये तुम्ही आहात, वहिनी आहेत, तुमची आई आहे बरोबर, तुमचे पेरेंट्स आहेत, पण तुमची बहिणीचे मिस्टर, जे काय तुम्ही सगळेजण कुटुंब एकत्र येऊन हा प्रोग्राम उत्साहाने साजरा करतात बरोबर. हा, हे बघा, हे पण कुटुंबच आहे. अच्छा अच्छा. आणि मी ते बघू शकतो की आपल्या देवीच्या आरतीची जोरदार तयारी झाली आहे. अजून बरीच सारी मुलं येणार असतील, तरी आपली देवीची आरती दिवसातून 2दा होते बरोबर, 2 वेळा होते. ओके, अजून जरा तुम्हाला ह्या उपक्रमाबद्दल काय बोलायचं आहे? सगळ्यांना प्रसन्न होते. अच्छा, म्हणजे देवीच्या समोर जर काय आपला गाराणा मानतो, त्याची ती देवी ही इच्छा पूर्ण करते असं तुमचं मान्य आहे बरोबर. अच्छा, म्हणजे आपण थोडक्यात गोष्ट तरी नवसाला पावणारी देवी आहे. बघा मित्रांनो, महापदी कुटुंबियांचा खूप चांगला असा उपक्रम, घरी देवीची ते स्थापना करतात. सार्वजनिक हा नवरात्र उत्सव असला तरी गेली 13-14 वर्ष करतात आणि बऱ्याचशा लोकांना अनुभव आला की देवी नवसाला पावते आणि आपली त्यांची इच्छा पूर्ण करते. सर, आपण मित्रांनो, तुम्ही या देवीचं दर्शन घ्या आणि तुम्हाला यायला जमलं तरी तुम्ही येऊ शकता. दादा, इथे कोणाला भक्तगणांना यायचं असेल तर ते येऊ शकतात का? हो, देवासाठी कोणालाही बंदी नाही. ओके, मंदिर असो दे किंवा आपलं घरगुती स्थापना. अच्छा, हे सगळ्यांसाठी मार्ग मोकळे असतात. अच्छा, बघा, आपल्या दादानीचा परवानगी दिला आहे, देवी भक्तांना कोणी येऊ शकतं. तर मी ठाण्यातले, तुम्हाला मित्रांनो माहिती आहे, बरेचसे देवींना नवरात्र उत्सव कव्हर केलेला आहे. पण खरंच मला महापदी कुटुंबाचं विशेष कौतुक करावं वाटतं. ते घरी ते देवीची स्थापना करतात आणि छान असा उपक्रम साजरा करतात. आणि ह्याच्या मागे देवी माऊलीचे सुद्धा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबामध्ये सदैव राहो आणि सगळ्यांना शुभाशीर्वाद लावो. आई देवी माऊलीचा उदो उदो, बोला जय माता की, आई दुर्गे माते की जय, बोला अंबे माते की जय. तर दादा, तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल मेहुणा चिपळूणकरला जी काही थोडक्यात माहिती दिली ती आमच्या सगळ्यांना इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच वाटली असेल. आणि ही माहिती घेऊन आमचे काही भक्तगण तुमच्या घरी नक्की येतील. ह्या वर्षी नाही किंवा पुढल्या वर्षी म्हणा, तर आपण त्यात त्यांना प्रेमाने स्वागत करूया आणि
देवीला सांगूया की सगळ्यांना कुटुंबामध्ये सुख समाधान आशीर्वाद लाभून आणि तुझे आशीर्वाद आमच्या बरोबर नेहमी राहू दे। मी परत महापारी कुटुंबाचे सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी तुम्ही या दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। मित्रांनो बघू शकता नवरात्र उत्सव, नवरात्र 2024 देवीची मूर्ती आपण ही नॉर्मली मंडपात सार्वजनिक उत्सव म्हणून साजरी करतो, पण असं एक ठिकाण सिद्धिविनायक टावर ठाणे पश्चिम, सिद्धिविनायक सोसायटी ठाणे पश्चिम इथे देवीची मूर्ती घरामध्ये बसवली जाते आणि हे बरीच वर्षापासून उपक्रम करतात। बघू शकता देवीची सुंदर अशी मूर्ती आणि तिला साडीचा नेसवली जाते। आजचा कलर आहे जांभळा, त्यानुसार देवीला साडीचा नेसवली गेलेली आहे। बघूया ना प्रमाणपत्रांनी सुद्धा गौरवण्यात आलेले, आपण तिचं बघूया। मूर्ती श्रीमंत योगी महाराजांची सुंदरशी मूर्ती। मला अष्टमी नवरात्रीमध्ये अष्टमी त्यानिमित्त यांच्या घरीचा होम होता। नवरात्रोत्सव 2024 अष्टमीचा होम संपन्न झालेला आहे, गड बसलेले आहे। घरगुती नवरात्रोत्सव 2024 घरामध्ये देवीचं हे सुंदर असं रूप नवरात्रोत्सव साजरा केला जातो। आता आरतीची तयारी होतेच आहे, मुलांचा उत्साह बघा। या मुलाला तुम्ही ओळखला असाल, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आदिल चिपळूणकर आणि हे राऊत साहेब ढोलकी वादकामध्ये सुंदर असं ढोलकी वाजवतात, त्यांना खरंच आवड सुद्धा आहे। आता लवकरच आरती होणार आहे देवीची। आपण नवरात्री 2024 कव्हर अप करतो आहोत। अष्टमीचा होम आहे बघा, मांडणी काय छान वगैरे केलेली आहे। आता अष्टमीचा होम देवीची मूर्ती बघू शकता। आपलं दादा नाव काय मंडळाचं म्हणाला? वैष्णव देवी मित्र मंडळ। लक्षात ठेवा वैष्णव देवी मित्र मंडळ ठक्कर सुपर मार्केटच्या अगदी बरोबर समोर देवीचं सुंदर असं दर्शन घ्या। भेटूया मित्रांनो। बोला अंबे माते की जय। जय मित्र मंडळ, जय मित्र मंडळ खोपट एरिया। सुंदर अशी देवीची मूर्ती, सिंहासन आहे वाघ सिंहासनावरती आवड झालेली देवीची मूर्ती। जवळ करून दाखवतो, झूम करून। सुंदर असं देवीचं रूप। बोला अंबे माते की जय। दुर्गेश्वरी आई अंबाबाई। ठाणे खोपट एरिया मित्रांनो दर्शन घ्या। सुंदर असं देवीचं रूप आई नवदुर्गा दुर्गेश्वरी भोईरवाडी खोपट भोईरवाडीमध्ये देवीचं दर्शन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बोला अंबे माते की जय। खोपट गावकरी मित्रमंडळ, खोपट गावकरी मित्रमंडळ ठाणे हे सुंदर असं देवीचं रूप बघा। छान असं चंद्रदेवतेवरती विराजमान झालेली ही सुंदर अशी देवीची मूर्ती। आई दुर्गेची चंद्रावरती विराजमान झालेली सुंदर अशी देवीची मूर्ती। मित्रांनो दर्शन घ्या। आई अंबे मातेचा उदय। आज अष्टमीच्या निमित्ताने देवीचं छान अशा मूर्तीचं तुम्हाला दर्शन घडवत आहे। ठाणे खोपट एरिया सुंदर असं देवीची मूर्ती। मित्रांनो बघू शकता सुंदर असं देवीची मूर्ती आपण आता दर्शन घेतलं। सुंदर अशी देवीची मूर्ती। लक्षात ठेवा खोपट एरियामध्ये शिवसेना शाखेच्या समोर तुम्ही या देवीला दर्शनासाठी येऊ शकता। खोपटमध्ये शिवसेना शाखेच्या समोर। बोला अंबे माते की जय, अंबे माते की जय। सुंदर असं देवीचं दर्शन। खोपटला या मंडळानेच 9 थरा गोविंद पथकाने एक इतिहास रचवला होता। 9 थर लावले होते।
आणि पारितोषिक आपल्या नावावर केलं होतं, एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. ठाणे खोपट शिवसेना शाखेजवळ पूजेच्या मूर्तीचं देवीचं रूप पाहिलं, सुंदर स्वरूप. आता मोठी देवी बघूया. सुंदर असं मोहक देवीचं रूप तुम्ही बघू शकता. ही जी देवी आहे ही वाघावरती रूढ झालेली आहे. वाहन वाघ सुंदर अशी देवीची मूर्ती. दुर्गेश्वरी आई अंबा मातेचं छान असं दर्शन, मस्त. अजूनच बघा तर तुम्ही ही अष्टभुजा अशी देवी, वस्त्र धारण केलेली आणि शस्त्र हातामध्ये, सुंदर अशी वस्त्र आणि शस्त्र, छान असं देवीचं रूप. या मित्रांनो देवीचं दर्शन घ्या. खोपट ठाणे शिवसेना शाखेजवळ. निमित्त या मंडळाने सत्यनारायणच्या पूजा सुद्धा आयोजित केली होती. सत्यनारायण महाराज की जय. या मित्रांनो दर्शन घ्या. हॅलो फ्रेंड्स, प्लीज सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल mehul.chiprunker अँड इनेबल द नोटिफिकेशन आयकॉन. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी येईल आणि तुम्ही नवीन व्हिडिओ लगेचच बघू शकता. थँक्यू.